थांबा, इथं कोणी राजकारण करायचं नाही. नाही, राजकारण कोण करते? कोण करते राजकारण? राजकारणाची भूमिका कुणी घेतली? हाके साहेब आपल्याला भेटायला या ठिकाणी आलेले, त्यांचं आपण शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे. त्यांचा कोणी हाके साहेब नाही तर उद्या मुख्यमंत्री सुद्धा येणार आहे. आपण सगळ्यांना त्यांचं ऐकून घ्या, त्याच्यानंतर आपल्याला काय बोलायचं बोला. यांच्या भागामध्ये जर यांचा काही राजकारण समाभाव बोलू द्या, बोलू द्या. यांच्या भागातलं काही राजकारण असेल यांनी तिकडे जाऊन करावं. आमच्या जिल्ह्यात कोणी इथं येऊन लुडबुड करू नये ही सगळ्याला विनंती आहे. 25 दिवसापासून आम्ही आंदोलन करायलो. नाथा महाराष्ट्र आमच्याकडे बघायला. तुम्ही तुमचं राजकारण तुमच्या घरी करा. इथं राजकारण करायची ही जागा आहे. एवढंच आम्हाला या ठिकाणी. जरी लक्ष्मण हाके साहेब गेले नसेल, काही तुमचे आरोप असतील तरी आज ते तुम्हाला भेटायला आलेले आहेत. 2 मिनिट बसा, मीच बोलतो. ऐका बसा, 2 मिनिट बसा, 2 मिनिट बसा, 2 मिनिट बसा, शांत बसा, मला बोलू द्या. मी जरा बोलतो व्यवस्थित. तुमचं मत मांडतो बाबा, तुमचं मत मांडतो ना. ते चळवळीतले कार्यकर्ते तुमचं मत मांडतो मी स्वतः इथं बसलेलो नाही. त्यांच्या मांडीला लावून ध्यानात ठेवा. तुमच्या विरोध मी 4 दिवस झालं बसलो. मी 4 दिवस इथं बसलोय ना, त्या बसलो त्यांच्या मांडी लावून. जरा ऐकून घ्या. ते आलेले आहेत सोमनाथ सुरेशला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आलेले आहेत. मुळात थोडी हाके साहेब भावना समजून घ्या. थोडी काय झालं, 2 दिवसामध्ये जे बीडमध्ये प्रकरण घडलं, त्या बीडमध्ये प्रकरण घडत असताना 27 मेला बीडमध्ये खंडणीखोर जातात पवनचक्कीला गेल्यानंतर ते खंडणी मागतात. मग शिंदे नावाचा कोण अधिकारी येतो त्या कंपनीमधून आणि कंप्लेंट द्यायचा प्रयत्न करतो, पण ती कंप्लेंट होत नाही. परंतु 6 डिसेंबरला ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालंय, त्या दिवशी 6 डिसेंबरला अशोक सोनवणे सारख्या एका बौद्ध मुलाला बेदम मारहाण केली आणि जातीवाचक शिव्यागाळ केला. हे सगळ्यांना माहीत आहे. आणि यामध्ये एक प्रमुख आरोपी आहे, त्याचं नाव आहे वाल्मिक कराड. त्या वाल्मिक कराडची हाके साहेब तुम्ही बाजू घेतली हे माध्यमातून समजतात. 2 मिनिट मी मत मांडतो. तर बाजू घेतली असं समजत आहे. मला असं माझं वैयक्तिक मत आहे की महाराष्ट्र हा रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजीराजे फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचा आहे. एक तर भारतीय जनता पार्टीने 1989 साली मंडळ आयोगाला विरोध केला होता, ओबीसी आरक्षणाला विरोध त्या लोकांनी केला होता. आणि हीच लोक यांनी कमंडल यात्रा काढली होती. आणि हीच भारतीय जनता पार्टीची लोक आपल्याला आरक्षणाची व्याख्या सांगतात. आज आपल्यामध्ये भांडणं लावून ओबीसीमध्ये, मराठा समाजामध्ये, दलित समाजामध्ये, आदिवासी समाजामध्ये भारतीय जनता पार्टी भांडणं लावते. आज भारतीय जनता पार्टी अशोक सोनवणेला सिक्युरिटी दिली नाही. त्याचं कुटुंब घाबरले. मी तिथे गेलो होतो. तुमचा आदर करून सांगतो, जरी तुम्ही आपण चळवळीतले कार्यकर्ते आहोत, आम्हाला तुमच्या बोलण्याचा अधिकार आहे. तुम्ही चळवळीतले कार्यकर्ते, मी स्वतः परत बोलतोय, तुम्ही चळवळीतले कार्यकर्ते, भाजपचे नाही. परंतु ज्या काल बातम्या आल्या की वाल्मिक कराड बरोबर तुम्ही त्यांची साईड घेतली, बरोबर, ते फोटोबद्दल नाही बोलणार मी, फोटो असंख्य लोकांचे असतील, परंतु जी साईड घेतली त्यांची की आम्ही यांच्याबरोबर यांना टार्गेट केलं जातंय. टार्गेट कसं? वाल्मिक कराड एक आरोपी खंडणीतले. वाल्मिक कराडनी जर ते खंडणीचा आरोपी नसते तर ती खंडणी मागायला गेले नसते. नंतर त्या मुलाचा खून झाला नसता. तो बहुजनातला मुलगा आपल्या समाजाचा, बहुजनाचा आहे, संतोष देशमुख, तो वाचला असता ना. त्यामुळे विनंती करतो साहेब, तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी जो माणूस व्हीपी सिंगांना मानतो या भारत देशामध्ये, आमचा तुमच्यावर म्हणजे अधिकार आहे म्हणून बोलतोय की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये वाल्मिक कराडची साईड घेऊ नये. वाल्मिक कराडची साईड जर घेतली तर अशोक सोनवणे जो दलित मुलाला मारलेला आहे, ज्या बहुजन संतोष देशमुख मुलाला मारलेला आहे, तिथं जातीपातीचा प्रश्नच नाही साहेब. जातीपात कोणाला कोण टार्गेट करत नाही. मुळात तो कोणताही व्यक्ती जर असं निर्गुणपणे संतोष देशमुखला मारत असेल तर तुम्ही उलट आवाज उठवला पाहिजे. तुम्ही म्हणलं पाहिजे की मी आंदोलनामध्ये येणार. स्वतः मी कार्यकर्ता जरी दलित समाजाचं नेतृत्व करत असेल तर मी स्वतः त्याच्या कुटुंबाला, देशमुख कुटुंबाला जाऊन भेट घेतली आणि मी सांगितलं मी तुमच्या बरोबर भावाप्रमाणे आहे. हा जातीपातीचा विषय साहेब नाही. त्यामुळे विनंती करतोय, यापुढे वाल्मिक कराडची आपण बाजू घेऊ नये आणि महाराष्ट्राला आपण दाखवून द्यावं. आणि जर घेतली तर आम्ही तुमच्याबरोबर नाही, आणि जर नाही घेतली वाल्मिक कराडची बाजू तर आम्ही सर्व समाज तुमच्याबरोबर आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.